कोण वागणार आज? ते हे कॅप्टन हा त्यांच्याकडे जावा. हा यो कितो ना त्यांची बारी आता ना. यो हवे कितो हवे स्वागत आहे दे वो यांची टीम. नमस्कार मंडळी, संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. जरा आज 2 टीममध्ये मॅच आहे. तनू 11 वर्सेस पार्थिव 11. तर त्यांच्यात मॅच जो विन होईल ना त्याला आकर्षक चषक व पारितोषिक देण्यात येईल. आता आपण मळ्यात जातो आहे. हे बघा प्लेयर चालले आहेत. ट्रॉफी दाखव रे. जिंकेल ना त्या संघाची ट्रॉफी आहे. ग्राउंड बघा आमचं. आजचा या वर्षीचा सुरुवातीचा सामना आम्ही ट्रॉफी निमित्ताने सुरू करतो आहे. हे सर्व रान वाढलंय ना ते जरा थोडं थोडं कट करून घेत आहेत. ह्या साईडला आमचं आता आम्ही खेळायला सुरुवात करू. पब्लिक पण बघा भरपूर जमा झालं आहे. हे बघा एवढे प्लेयर जमा झाले आहेत. अजून 5-6 जण येतील आणि 10-12 प्लेयर होतील. मग 6-7 जणात 6-7 जण एका टीममध्ये येतील. बघूया कसा सामना रंगतोय तो. हा कॅप्टन म्हणजे एक तुल्यबळ असा कॅप्टन मानला जातो, जो रोहित शर्माचा खास फॅन आहे. ओपनर तर येत नाही पण तो धोनीच्या जागी येतो. धडाडीचे फलंदाज शुभम शेडेकर पण आज उपस्थित आहेत. ट्रॉफी घेऊन ते बोलत आहेत ट्रॉफी आम्हीच विनर होणार म्हणून. ते मैदानाची पाहणी करतात कुठून बॉल चांगला उडेल, म्हणजे बॉल बॅटीत आला की तो षटकार गेलाच पाहिजे. संघ जो विनर होईल ना त्याला ही ट्रॉफी आहे आणि बक्षीस देण्यात येईल. एकदम सर्व दोन्ही टीमचे खेळाडू एकदम जोरात प्रॅक्टिस करतायत. या ठिकाणी सर्व नावाजलेले खेळाडू बसले आहेत. ते इकडे जे काम करतात तिकडे त्यांचं लक्ष आहे. अजून आमचा काय क्रिकेटचा सामना सुरू झालेला नाही आहे. जेव्हा सुरू होईल तेव्हा त्यांचं लक्ष आमच्या क्रिकेटच्या सामन्याकडेच जाईल वाटते. तनू आणि बाबा तुम्ही कॅप्टन दोघे. तनू वडापाव. हां चल हे लवकर चल. वाजले हे जोड्या हे करा. मी शुभम येऊ. अरे हे 2 कॅप्टन आहेत. आता प्रत्येक जण आपापली जोडी एक प्लेयर त्यांच्या टीममध्ये जातील. हे 2 कॅप्टन आहेत. आता त्यांच्यात ह्या दोघांमधले एक प्लेयर या टीममध्ये जातील. एक जोडी आलेली आहे. हां एकेका नेवा ना पुढे. हां विराट पाहिजे की हार्दिक पाहिजे? आता बावाच्या टीममध्ये दशरथ मोरकर आले आहेत आणि तनूच्या टीममध्ये गुरुदेव मोरकर. म्हणजे तनूची टीम एकदम स्ट्रॉंग दिसते आहे. धडाडीचे बल्लेबाज आहेत ते. लवकर ये. हे लवकर ये. हां रोहित शर्मा पाहिजे. रोहित शर्मा आहे तर शुभम रोहित शर्मा बघून तो. हे नावाजलेले 2 बॅट्समन आहेत. ते एकदम काय ती बघूया. कोण वागणार आज? हे कॅप्टन हा त्यांच्याकडे जावा. हां यो कितो ना त्यांची बारी आता ना. यो हवे कितो हवे
हो या स्वागत आहे दे हो यांची टीम. इकडे वा कोणती आहे कोण मागणार आहे मुंबई पाहिजे की गाव पाहिजे मुंबई उलटच बोललो होतं आता टॉस होतोय. टॉस होते तनू 11 वर्सेस बावा 11. काट आला आणि तनू 11 हा टॉस विन झाला आहे. आता तो बघूया काय निर्णय घेतोय तो. सामना आहे ना तो 4 ओव्हरचा खेळवण्यात येईल. आणि हे बघा हे पूर्ण ग्राउंड बघा, हे प्लेयर एकदम सर्व जमलेत. या ठिकाणी डिक्लेअर 1 रन्स आणि हा इकडे या साईडला षटकार 1 पर्यंत असा बॅटिंग घेतला. चला चौथा चेंडू टाकतील आता ते आणि नो बॉल गेलाय. आणि दशरथ मुरकर बघूया आणि झेल सोडला नाही, वाटोळा केला ना शा वाटायला लावलेला आहे. हे किती बॉल झाले? 4 ना 7 झाले. गुरुदेव मुरकर बघूया काय करतायत. मस्त त्यांनी कटवलाय चेंडू. एक ओव्हर समाप्त. स्कोर किती? 10. आणि तनू 11 संघाच्या पहिल्याच ओव्हरचा स्कोर झालाय 10. एकदम कप्तान म्हणून खुश झालेत ते. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 फ्रेश बॉलर. आता उदय पेडणेकर आले आहेत. नावाजलेले गोलंदाज आहेत ते बघू. नो बॉल. अशा प्रकारे चौकार गेलेला आहे. BSNL चौकार. ऍड आली. आणि मस्तपैकी चटवलं एकदम उंच आणि 3 चेंडू दुसऱ्या ओव्हरीतले 3 चेंडू. स्कोर झाला 21. बिनबाद 21. अजून काय षटकाराची आतषबाजी काय करताना दिसत नाही आहेत. बघूया आयच्या गावात ते दशरथ मुरकर चिंगार आपतायत ते बघा. आणि अशा प्रकारे नो बॉल. तर तिसरी ओव्हर घेऊन आले आहेत बाबा. बघूया आता ते विकेट घेत आहेत काय. आणि त्यांनी मस्त
पहिलाच बॉल त्यांनी व्हाईट टाकला आहे. बहुतेक त्यांच्यावरला 15-20 रन जाण्यातले दिसत आहेत वाटतं. त्यांचे कॅप्टन आहेत ते. आणि हा मस्त डॉट काढला आहे. त्या संघाचे कॅप्टन आहे, त्यांनी स्वतः तिसरीवर घेतले आहे. व्हाईटवर व्हाईट टाकताय. व्हाईट षटकार बिटकर काय मारत तर नाहीत. आणि मस्तपैकी कटवलाय चेंडू आणि हा गेलाय विकेट. आता उतरलाय आमचा शेवीवाडीचा रिस्टार गणेश मुर्गा. गण्या पहिला चेंडू होता आणि सुंदर अशी पळून एक धावा काढले. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोघांमध्ये. चैतन्य पुन्हा एकदा उठवण्याचा मार होता, मात्र चेंडू पहिल्या क्षेत्ररक्षकाकडून झालाय गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा पळून काढल्या. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. आणि हा चेंडू गेलाय 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 गेलाय. सुंदर असा षटकार, सीमारेखा पार षटकार. पहिलाच षटकार आलेला आहे या वर्षातील चैतन्याच्या बॅटमधून. सुंदर असा षटकार चैतन्य शेवटचा ओव्हर घेऊन आलाय आमच्या शेवीवाडीचा वंडर बॉय पारदीप पेडणेकर. त्याचा पहिला चेंडू सामना करणार गणेश. ओ सुंदर अशी धावून लेग साईडच्या दिशेने टटवलं चेंडू. एक धाव निश्चित, दुसरी धाव सुद्धा पूर्ण करून दाखवली आणि तिसरी धाव सुद्धा यशस्वी करून दाखवली आहे. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल गणेश आणि चैतन्य यांच्या मध्ये. पुढचा चेंडू पार्थिवचा. पुन्हा एकदा गच्चाचं क्षेत्ररक्षण आणि गच्चा क्षेत्ररक्षण 2 धाव पूर्ण करून दाखवले आहेत चैतन्य आणि गणेशच्या जोडीनं. धाव संख्या होती आहे 51. दोन चेंडू शिल्लक आणि 52 धावा झाल्यात. हो, फटका उचलण्याचा प्रयत्न होता मात्र गणेश. हो, आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे शुभम. हो, सुंदर अशी झेल. हो, सुंदर 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 आणि विकेट. पहिली इनिंग समाप्तीनंतर धाव संख्या झाली 52, 53 टू विन. आमच्या संघाची धाव संख्या झाल्या किती आले रे? 52. हां, 52 रन्स झाले. 53 टू विन आहे. 53 टू विन आहे आणि अजिबात आम्ही करायला देणार नाही. त्यांच्याकडून कोण बघूया ओपनर येत आहेत. आमचे बॉलर बघूया कोण आता आहेत. बघू कोण जिंकते बघूया. चला आता व्हिडिओ वाईट. गेलो चौकार. जा 3 धावून द्या. तो सुटलाय. मी सुटलो. नो दयनीय परिस्थिती. नो चौकार रे. दादा आता कोण राहिला? भावा आणि मी.
25 झाले हा. अरे रे शा उडव रे शा उडव अरे आता नाही सांगत होता नाही ना रे वर घे अरे नो ना रे वाईट 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 तिसरं ना अरे एक वाईट टाक रे फक्त टाकला अरे काय जात आहे तू धाव धाव दोन बॉल 16 जाऊ तरी जा हे धाव 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 हे धाव धाव टाकते नाही का तो बा शॉट रे शॉट ते जातच नाही एक बॉल तरी भेटता खेळायला बोला चालू आहे एक बॉल तरी षटका तरी मार मरून दे विजय तरी हो मारणं करो करो तनू 11 संघ विन झालाय. आता बघूया ते काय म्हणतायत. तुम्हाला काय वाटतं एकदम? काय नाही, मी आधी सांगितलं आम्ही जिंकणार आहे आणि तशा प्रकारे जशी आमची रणनीती होती तसं आम्ही करून दाखवलंय. आणि And final दुसऱ्या संघाचे कर्णधार बाबा बघूया ते ट्रॉफी घेऊन पळाले आहेत. त्यांना वाटते ट्रॉफी त्यांचीच आहे. हा? आमचा संघ सेम टीम नाही. मी आता तनिष्क तोडणकर यांच्याकडे त्यांना ट्रॉफी देऊन हा चल सन्मानित करतो तिकडे. संघाचे हे मालक आहेत हे एकदम निराश झालेले आहेत. आता ते म्हणतात पुढच्या रविवारी मॅच घेतली पाहिजे. आता ही ट्रॉफी बघा संघ दुसऱ्या संघाचे करणार ते त्यांना ट्रॉफी देत आहेत. आणि दुसऱ्या संघाचे कर्णधार आहेत. एक कर्णधार आहे आणि एक त्यांचा बॉलर. हा चालेल. मॅच संपलेली आहे. आता खूप दमलोय. टाइमपास म्हणून जरा व्हॉलीबॉल खेळूया. आणि मला हा मस्तपैकी क्रिकेटचा सामना आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.